मी म्हटलं वाटत बघतोय. म्हणजे कायमस्वरूपी एकदा की ज्याला आपण निवडून देतो, कायमस्वरूपी लोकांच्या मनामध्ये बिंबवता येईल की ज्यांना आपण निवडून देतो ते लोकशाहीचे सेवक आहेत, ते मालक नाही आहेत. ते लोकशाहीचे सेवक आहेत, मालक नाही आहेत. मालक जे आहात ते आपण सगळेजण आहोत, हे लक्षात घ्या. इथला मतदार, इथला नागरिक हा या देशातला मालक आहे. आणि मालकच घाबरायला लागल्यानंतर असं काय होणार आहे? शेत कुंपण खाणारच आहे. किंवा उलटं होऊ शकतं, दोन्ही ठिकाणचं होऊ शकतं. किंवा आपण असणारं काही गोष्टी ठामपणे मांडायला शिकलं पाहिजे, असं आव्हान मी या ठिकाणी करतोय. मित्रो, जो काही नगरपालिकेमधला वंचित बहुजन आघाडीचा असणारा निकाल आहे तो एक बोलका निकाल आहे. आपण एक लक्षात घ्या. एका बाजूला 5-5, 6-6, 10-10, 15-15 हजार एकेका मताला किंमत होती. आणि अशा असणाऱ्या वातावरणामध्ये सामान्य जनतेने वंचित बहुजन आघाडीच्या 100पेक्षा जास्त उमेदवारांना विजयी केलं, हे लक्षात घ्या. मी त्या सगळ्या मतदारांची दाद देतो की त्यांनी हिंमत दाखवली आणि स्वतःच्या मनावरचं मताच्या रूपाने त्यांनी व्यक्त केलं आणि अपेक्षा बाळगल्या. कोणाकडून? तर इथे फुले शाहू आंबेडकरी विचाराचा जो माणूस आहे, फुले शाहू आंबेडकरी विचाराचा जो माणूस आहे त्याच्याकडून त्यांनी अपेक्षा बाळगल्या की या देशातली लोकशाही आणि या देशातलं संविधान हे वाचवण्याचा जबाबदारी आपण घ्या, पुढारपण आपण घ्या, नेतृत्व आपण करा, आम्ही आपल्या बरोबर यायला तयार आहोत. हा संदेश त्या नगरपालिकेच्या निवडणुकीतून येतो, हे लक्षात घ्या. हा संदेश तिकडनं बाहेर पडतो. आता या संदेशाचा अंमल करायचा असेल तर आपल्याला काही गोष्टींचा त्याग करावा लागेल. कसला कसला त्याग करावा लागेल ते मी सांगतो. पहिल्यांदा कबाब याचा त्याग करावा लागेल. तयारी आहे कबाब त्याग करण्याची. त्याच्यानंतर शबाब हा त्याग करावा लागेल. तयारी आहे का? त्याच्यानंतर महात्मा गांधी त्याग करावा लागेल. आहे की नाही? ज्या दिवशी तुम्ही हे केलं त्या दिवशी लक्षात घ्या की फुले शाहू आंबेडकरी विचार चा लढा हा देशामध्ये उभा केला. आणि याच लढ्याच्या माध्यमातून जो मनुवाद तो कोण रोखावू मागतोय, RSS जो मनुवाद आणायला बघतोय,